कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले पाहायला. लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढचे 2 ते 3 दिवसात निधी जमा होणार आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान निधी दिला जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू केली जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वासही अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री अदिती तटकरे. ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? ई-केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा शब्द आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. मुख्यमंत्र्यांनी आता लाडक्या बहिणींना आश्वासन दिलंय. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी सांगितलं हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. केवायसी मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे. 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे. साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलंय. रोज 30 बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-KYC केलं नाही. अनेक लाखो
बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय. मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय. त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली. आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे. त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल
तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास त्याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. जमा झालेला असेल तर हो म्हणून नक्की सांगा, जमा झालेला नसेल तर नाही म्हणूनही सांगा. जर तुमचे पैसे जमा झाले असतील तर सध्या कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत तेही सांगा, तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हा हप्ता जो आहे रक्षाबंधनापूर्वी देण्यात येत आहे. रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी जमा होतोय अशी माहिती आता स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे. बघा त्यांनी नेमकं काय म्हटलंय. सन्मान निधी जमा होतोय, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी
वितरण प्रक्रियेस सुरुवात करण्यात आलेली आहे. तर बघा, पुढील 2 ते 3 दिवसात संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा आज किंवा उद्या किंवा परवा असे 3 दिवस सलग पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. जर तुमचे पैसे जमा झालेले नसतील आज, तर उद्या जमा होतील किंवा परवाही जमा होतील. मात्र टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये रोज जमा केले जाणार आहेत. तर हा जुलै महिन्याचा सन्मान निधी असणार आहे, जो की तुमचा ऑगस्ट महिन्यामध्ये जमा होतोय. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला पुढं जमा होऊ शकतो. तर त्या महिन्यामध्ये सध्या पैसे जमा न होता प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये पैसे न येता पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर अशी वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का सरकारने प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तर जुलै महिन्याचा सन्मान निधी शेवटी जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.